नमस्कार मित्रांनो, आम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पिंपळे वाकड येथे असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानामध्ये. तर मित्रांनो, आमचे छोटे कार्यकर्ते हे 8 दिवस चार भिंतीच्या आतमध्ये राहून खूप बोर झालेले होते आणि ते गार्डनमध्ये जाण्यासाठी अतिशय उत्सुक होते. त्यामुळे आम्ही आज हा सावित्रीबाई फुले जे उद्यान आहे वाकडमध्ये त्यासाठी जाण्याचा प्लॅन केला. मग मित्रांनो, 2 टू व्हीलरवर 5 छोटे कार्यकर्ते, 2 ड्रायव्हर आणि एका अध्यक्षाबरोबर आमचा हा प्रवास सुरू झाला आणि तो थांबला तो येऊन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाच्या मेन गेटवर. मित्रांनो, आम्ही आमच्या गाड्या गेटच्या समोरच काही अंतरावर रोड साईडला पार्क करून प्रवेशद्वाराच्या दिशेने आम्ही आगेकूच केली. आम्ही हळूहळू पुढे गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या उद्यानाचं पण इथं एक पार्किंग आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर या पार्क करू शकता. आणि मग आम्ही पुन्हा परत गेटच्या दिशेने निघालो. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही सकाळी आला तर तो प्रवेश तुमचा हा विनामूल्य असेल. मित्रांनो, तुम्ही जर संध्याकाळी 4 ते 7:30 या वेळामध्ये आला तर तुम्हाला 10 रुपये ही प्रवेश फी या ठिकाणी आकारण्यात येईल. गेटमधून प्रवेश करून डाव्या दिशेला पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं हे छोटंसं शिल्प पाहायला मिळतं, ज्यामध्ये ज्योतिबा फुले हे सावित्रीबाईंना अभ्यासाचे धडे देत आहेत आणि त्यासाठी त्यांनी खूप कष्टही घेतलेले आहेत. हे पाहिल्यानंतर आपल्याला इतिहासाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. मग आपण नजर थोडीशी डावीकडून उजवीकडे वळवली तर आपल्याला हे दुसरं शिल्प पाहायला मिळतं, ज्यामध्ये सावित्रीबाई फुलेंना लोकांनी किती त्रास दिलता हे या शिल्पामध्ये रेखांकित करण्यात आलेलं आहे. तर अंगावर चिखल, माती, दगड, धोंडे, काट्या, कुऱ्हाडे घेऊन येणारे लोक हे आपल्याला या शिल्पामध्ये दिसत आहेत. तर मित्रांनो, हे 2 ऐतिहासिक शिल्प पाहिल्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला. आम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी 4 ते 5 रस्ते हे एकत्रच येत होते आणि त्यामुळे आम्ही थोडंसं कन्फ्यूज झालो की यातला नक्की कोणता रस्ता हा पकडायचा. तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पूर्ण बागेकडे थोडंसं लक्ष दिलं आणि नंतर त्या ठिकाणी एक सूचना फलक होता. त्या सूचना फलकापाशी जाऊन सूचना फलकावरील त्या सूचना ह्या आम्ही वाचल्या. तर मित्रांनो, तुम्हीही या सूचनांचं पालन हे नक्की करायला पाहिजे, कारण पब्लिक प्रॉपर्टी जी आहे ती पब्लिकचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्वच्छ राहील, जेणेकरून इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला याचा त्रास होणार नाही आणि विशेषतः लहान मुलांना याचा त्रास होणार नाही. ही काळजी घेण्यासाठी मित्रांनो या सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. तर मित्रांनो, नंतर आम्ही थोडंसं डोकं खाजवलं आणि फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियम आठवून आम्ही आमचा पुढचा प्रवास हा डाव्या हाताच्या दिशेने चालू केला आणि पुढे येत असताना आम्हाला यामध्ये इथं डोंगर आणि हिरवीगार झाडी याचं दर्शन पाहायला मिळालं. तर मित्रांनो, तब्बल एका आठवड्याच्या बंदिस्त प्रवासानंतर आमचे कार्यकर्ते हे 1 तासासाठी पेरोलवर बाहेर आले होते. त्यामुळे त्यांचा आनंद हा गगनात मावत नव्हता आणि ते एकदम असे खुश दिसत होते आणि जिकडं जागा दिसल ते तिकडं पळत होते. तर मित्रांनो, तुम्हीही या पार्कच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर राहत असाल आणि या पार्कला तुम्ही अजूनही व्हिजिट केली नसेल तर मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या, कारण इथलं वातावरण हे इतकं उत्तम आहे आणि मनाला एकदम अशी प्रसन्नता येऊन जाते. तुम्ही दिवसभर कितीही कंटाळलेला असाल तर 1 तासभर जर इथे या ठिकाणी तुम्ही येऊन गेला तरी तुमचं मन हे एकदा प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही, कारण इथला जो ॲम्बियन्स होता तो खरंच खूप छान होता. मित्रांनो, थोडंसं पुढं आल्यानंतर मला गावाकडच्या घराच्या समोरच्या अंगणाची आठवण झाली, कारण हेच आमचे छोटे कार्यकर्ते तिथं एकदम अतिशय उत्साहाने खेळत होते आणि तशीच थोडंसं सिमिलर या ठिकाणी वातावरण असल्यामुळे ते त्याचा आनंद घेत होता. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डाव्या बाजूने हा जो रोड जाणार आहे तो वाकडवरून जगताप डेअरीच्या तिकडे जाणारा हा रोड आहे मित्रांनो.
मित्रांनो, पुढे आल्यानंतर आम्ही मुलांची रेस लावण्याचं ठरवलं आणि ऑलिम्पिकचा टॉपचा कोच म्हणून मी त्यांना या रेसचे रूल समजावून सांगितले आणि समोर दिसणारी 1 2 3 4 5 जी झाडं होती त्यांना टच करून नंतर रिटर्न यायचं असा आमचा प्लॅन ठरला होता. आणि शेवटी मग सर्वांची ओळख करून घेतली. हा शंभू तानाजी करचे, हा शिवम सुनील करचे, हा सर्वज्ञ आणि हा अथर्व तानाजी करचे म्हणजे आमचा भाईड्या. तर यांची ओळख करून घेतल्यानंतर रेसला सुरुवात केली आणि शेवटी त्यांनी सर्व नियम हे फाट्यावर बसवून दिसेल त्या वाटेने ते पळून कोणी झाडाला हात लावला तर कोणी लावला नाही आणि कोणी मधूनच आलं. तर अशा प्रकारे ते रेस ही त्यांनी कंप्लीट केली. तर मित्रांनो, थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी ओपन ऑडिटोरियम आहे आणि मोस्टली सॅटर्डे किंवा संडे या ठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्स इथं केलेला असतो. तर हे मे बी कुठल्या तरी एखाद्या सोसायटीचे लोक असतील की जे किंवा एखाद्या फाउंडेशनचे मेंबर वगैरे असतील तर त्यांनी हे ठरवून प्लॅन केलेला होता आणि या ठिकाणी त्यांचा ओपन सिंगिंगचा हा कार्यक्रम या ठिकाणी चालू होता. तर मग आम्ही पण यांना नंतर थोड्या वेळाने जाऊन जॉईन केलं. बहुत याद परफॉर्मन्स नंतर तिथे असणाऱ्या एका छोट्याशा डोंगरावर आम्ही जायचं प्लॅनिंग केलं आणि दगडाचा वगैरे आधार घेऊन आमचे कार्यकर्ते हे या डोंगरावर वरती आले आणि वरती आल्यानंतर आपल्याला हा सुंदर असं बागेचं दर्शन हे पाहायला मिळते या ठिकाणी. आणि समोर जो दिसत आहे ती मेन एंट्रन्स गेट आहे. आणि वर आल्यानंतर आता आम्हाला एकंदरीत सगळ्या वाटाचा हा अंदाज आला आणि ती समोरचा जो रूट दाखवत आहे तर तो रूट आम्ही सध्याला फॉलो केलेला आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी. आणि आजूबाजूला जरी तुम्ही बघितलं तरी खूप असं सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे, तुम्ही पाहू शकता. हे संपूर्ण निसर्गरम्य वातावरण पाहून आमच्या छोट्या कार्यकर्त्यांनी फोटो काढण्याचा आग्रह धरला. त्याचप्रमाणे तात्या, राहुल साहेब हे सगळ्यांचे मिळून आम्ही इथे एक छोटासा फोटो सेशन अरेंज केला आणि त्यानंतर पुढील मार्गाकडे आम्ही मार्गस्थ झालो. मित्रांनो, तुम्ही समोर जो पाहताय तो चिल्ड्रन प्ले एरिया आहे आणि हे समोरचं मेन एंट्रन्स गेट आहे. तर त्या गेटपासून जर तुम्ही डायरेक्टली उजव्या बाजूच्या रस्त्याने जर गेला तर तुम्ही डायरेक्ट चिल्ड्रन प्ले एरियामध्ये पोहोचता. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो की जे समोर दिसते ते मेन एंट्रन्स गेट आहे आणि तिथून उजव्या बाजूचा जर रस्ता आपण डायरेक्टली पकडला तर डायरेक्टली आपण चिल्ड्रन प्ले एरियामध्ये हे पोहोचू शकतो. मित्रांनो, आपल्या मुलांना 2 तास इथं आणण्यासाठी हे पार्क अतिशय उत्तम आहे आणि क्लीन आहे. तर तुम्ही या ठिकाणी जरूर घेऊन या. मित्रांनो, हा समोरचा जो व्यक्ती दिसतोय तो हा मेन या व्लॉगला कारणीभूत आहे. कारण वायरलेस माईक हा घरी ठेवून आला असल्यामुळं पूर्ण व्लॉग हा व्हॉइस ओव्हरने बनवावा लागला आणि त्याचीच माफी मागण्यासाठी हा मनुष्य इथं उभा आहे. पण त्या ठिकाणी त्यावेळेस तो वेगळंच काही बोलत होता आणि आता इथं वेगळंच काही बोलत आहे. तर असू द्या मित्रांनो.
मित्रांनो, शंभूला नंतर तहान लागली आणि त्याच्यामुळे मग आम्ही नियोजित वेळेच्या 10 ते 15 मिनटं आधीच पार्कमधून एक्झिट घेतली. तर मित्रांनो, जसं आता सांगितलं असं हा व्लॉग जो आहे तो पूर्ण व्हॉइस ओव्हरमध्ये बनवलेला आहे. कारण शूटिंगच्या वेळेस आम्ही वायरलेस माईक नेण्यासाठी विसरलो होतो. तर त्याच्यामुळे व्हॉइस याच्यामध्ये काही आलेला नाही. तर हा पूर्ण व्हॉइस ओव्हरने बनवलेला आहे. तर हाही व्हॉइस ओव्हरने व्लॉग बनवण्याचा अनुभवही मित्रांनो खूप छान होता आणि यातूनही बऱ्याच प्रमाणात शिकण्यासारखं खूप काही गोष्टी मिळाल्या. तर मित्रांनो, एवढं सांगेन की हे जे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पार्क आहे आपल्या पिंपळी गुरव आणि वाकड एरियामध्ये, तर आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे PCMC एरियामधलं हे वन ऑफ बेस्ट पार्क म्हणलं तरी चालेल. कारण मेन या ठिकाणची जी चांगली गोष्ट आवडली ती म्हणजे या ठिकाणची स्वच्छता आणि पार्कची जी मेंटेनन्स ठेवलेला आहे त्यांनी, तर ती खूपच उत्तम अशा प्रकारची आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण एक वेळ या ठिकाणी नक्की भेट देऊन अनुभवा या पार्कचा ॲम्बियन्स कसा आहे तो. तर मित्रांनो, धन्यवाद. याच नोटवर आजचा व्लॉग आपण इथंच थांबूया. परत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.